Good morning student. In last lecture we learn about the importance of productivity. In today's lecture we learn about the ways or techniques or measures to improve the productivity. Improvement in the productivity is important for the developing country like India because it can minimize the level of productivity and unemployment. There is a various techniques to balance to enhance or improve or increase the productivity. Following are the some of the techniques to increase the productivity in the organization. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले की प्रोडक्टिव्हिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं हे डेव्हलपिंग कंट्रीजसाठी त्या ठिकाणी महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण का तर ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत मग त्या ठिकाणी इंडिया असेल किंवा इतर ज्या काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टिव्हिटी लेवल जी आहे ती मिनिमाइज कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंट जी आहे ही मिनिमाइज कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. याच्यासाठी प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट आपल्याला करणं गरजेचं असलेलं दिसून येतं. मग ही प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स या ठिकाणी दिलेले आहेत. मग ते टेक्निक्स कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज स्पॉट अँड CPM. Program evaluation and review technique and the critical path method are the techniques of the project management that are used to solve the planning and control the problem. Modern business projects are usually complicated and long term that take a number of years for the completion. They are useful to minimize the production delay, conflict and interruption in the schedule. PERT and CPM help a manager to estimate the time to be taken for the completion of the project in the most economic manner. म्हणजे सगळ्यांनी फर्स्ट आपल्याला टेक्निक दिली ती म्हणजेच PERT and CPM. तर या ठिकाणी आपल्याला PERT म्हणजेच प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निकच्या माध्यमातून असेल किंवा क्रिटिकल पाथ मेथडच्या माध्यमातून असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही येणारे प्रॉब्लेम असतील ते कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल, त्याचबरोबर प्रोजेक्ट मॅनेजमेंट करत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग करावंच लागतं. हे प्लॅनिंग कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. तर सध्या मॉडर्न बिझनेसचा आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मॉडर्न बिझनेसच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केले जातात ते कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्याचा टाईम हा देखील लॉंग टर्म असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ते कंप्लीट करण्यामध्ये अगदी जास्तीत जास्त इयर किंवा 5 ते 10 वर्षाचा काळ देखील आपल्याला काही वेळेला लागलेला दिसून येतो. मग अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट करत असताना या प्रोजेक्टच्या प्रोडक्शनमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा डिले त्या ठिकाणी होऊ नये, मग होणारा डिले जो आहे तो मिनिमाइज कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे कॉन्फ्लिक्ट त्या ठिकाणी निर्माण होत असतात ते आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल, त्याचबरोबर पूर्ण शेड्यूलमध्ये जे काही इंटरप्शन येत असतील ते इंटरप्शन आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला PERT आणि CPMच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर PERT आणि CPMच्या माध्यमातून मॅनेजरला एखादा प्रोजेक्ट जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी आपल्याला किती टाईम लागणार आहे ते एस्टिमेट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर एखादा प्रोजेक्ट जो आहे हा मोस्ट इकॉनॉमिक मॅनरमध्ये म्हणजेच अगदी इकॉनॉमिकली आपण कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो, मग तो किती काळामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला PERT आणि CPMची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज क्वालिटी सर्कल. क्वालिटी सर्कल इज अ टेक्निक युजफुल फॉर रायझिंग द प्रोडक्टिव्हिटी विथ द पीपल पॉवर with the cooperation and the participations of the employees at the various level. Japan achieved the excellent result in the field of quality and productivity through this technique. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टेक्निक्स दिले ते म्हणजेच क्वालिटी सर्कल. तर क्वालिटी सर्कल म्हणजेच काय तर याच्या माध्यमातून आपली जी काही मॅन पॉवर आहे किंवा लोकांची पॉवर आहे त्याचा यूज करून आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच आपल्या वेगळ्या लेवलवरती असणारे जे काही एम्प्लॉईज आहेत त्याचं योग्य पद्धतीने कॉपरेशन घेऊन त्याचं वेगळ्या पद्धतीने पार्टिसिपेशन टेक्निक प्रोजेक्टमध्ये घेऊन आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. तर जपानमध्ये बघितलं तर या टेक्निकचा यूज करून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोडक्टिव्हिटी जी आहे त्याचबरोबर प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज व्हॅल्यू इंजिनिअरिंग. द प्रोडक्ट कॅन बी इम्प्रूव्ह अँड इट्स कॉस्ट लोअर थ्रू द इंजिनिअरिंग. It deals with the analyzing the operations of the product or services. It estimates the value of each operation. It also tries to improve the operation by trying to keep a cost low at each step or part. म्हणजे सगळी नेक्स्ट आपल्याला टेक्निक दिली ती म्हणजेच व्हॅल्यू इंजिनिअरिंग. तर व्हॅल्यू इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपलं प्रोडक्ट जे आहे ते कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल, प्रोडक्शन कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल, त्याचबरोबर प्रोडक्शन करण्यासाठी येणारी जी काही कॉस्ट जी आहे ती कॉस्ट आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि या टेक्निकच्या माध्यमातून आपण एखादं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे काही प्रोड्यूस करत असतो त्याच्यासाठी जे काही वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करत असतो ते ऑपरेशन ॲनालाइज करून आपली प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर व्हॅल्यू इंजिनिअरिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक ऑपरेशनची जी काही व्हॅल्यू जी आहे ही इस्टिमेट केली जाते. त्याचबरोबर प्रत्येक स्टेपवरती किंवा प्रत्येक पार्टवरती जी काही कॉस्ट त्या ठिकाणी आपल्याला येत असते
ती प्रत्येक कॉस्ट जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल, त्याचबरोबर प्रत्येक ऑपरेशन जे आहे हे कशा पद्धतीने आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. तर व्हॅल्यू इंजिनिअरिंग करत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारचे स्टेप्स त्या ठिकाणी फॉलो करावे लागतात. मग त्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज डिवाइड प्रोडक्ट इंटू द पार्ट अँड ऑपरेशन. म्हणजेच एखादं प्रोडक्ट जे आहे ते वेगळ्या पार्टमध्ये आपल्या ठिकाणी डिवाइड करणं गरजेचं असतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचे काही ऑपरेशन त्याच्यावरती करत असतो. म्हणजेच रॉ मटेरियलपासून फिनिश प्रोडक्ट तयार करेपर्यंत आपण त्याच्यावरची जी काही प्रोसेस करत असतो ती प्रत्येक प्रोसेसमध्ये किंवा प्रत्येक पार्ट जो आहे त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट डिवाइड केलं जातं. म्हणजेच रॉ मटेरियल परचेस असेल, त्याच्यानंतर फर्स्ट स्टेपमध्ये आपण कोणती प्रोसेस केली, सेकंड स्टेपमध्ये त्याच्यावरती कोणती प्रोसेस केली, थर्ड स्टेपमध्ये आपण कोणती प्रोसेस केली, फोर्थ स्टेपमध्ये आपण कोणती प्रोसेस केली, अशा वेगळ्या पार्टमध्ये प्रोडक्ट हे डिवाइड केलं जातं. नेक्स्ट इज आयडेंटिफाय कॉस्ट ऑफ द ईच पार्ट अँड ऑपरेशन. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये एखादं प्रोडक्ट आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्याचं पार्ट केल्याच्या नंतर त्या प्रत्येक पार्टला किंवा प्रत्येक ऑपरेशनला किती प्रमाणात आपल्याला कॉस्ट ठिकाणी येते. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये जे काही ऑपरेशन केलं असेल किंवा जो काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यावरती केली असेल त्याच्यासाठी किती कॉस्ट आली, सेकंड स्टेपमध्ये आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी ऑपरेशन केलं आणि त्याच्यासाठी किती कॉस्ट आली हे त्या ठिकाणी एस्टिमेट केलं जातं. नेक्स्ट इज आयडेंटिफाय ईच पार्ट कॉन्ट्रीब्युशन टू द व्हॅल्यू ऑफ फायनल प्रोडक्ट. म्हणजे थर्ड स्टेपमध्ये काय केलं जातं तर फायनल प्रोडक्ट आपलं जे काही तयार होत असतं त्याच्या व्हॅल्यूमध्ये प्रत्येक पार्टमध्ये किती प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजेच एखादा फिनिश प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण प्रत्येक स्टेपमध्ये किंवा प्रत्येक ऑपरेशनमध्ये किती प्रमाणात व्हॅल्यू ॲड त्या ठिकाणी करत असतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये प्रोडक्शन करत असताना फर्स्ट प्रोसेसमध्ये आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲड करतो, त्यामध्ये किती प्रमाणात चेंज करतो, सेकंड प्रोसेसमध्ये आपण किती प्रमाणात व्हॅल्यू ॲड करतो, किती चेंज करतो हे आयडेंटिफाय केलं जातं. अशा पद्धतीने तर प्रत्येक स्टेपमध्ये किंवा प्रत्येक पार्टमध्ये आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲड करत असतो फिनिश प्रोडक्टमध्ये हे आयडेंटिफाय केलं जातं. नेक्स्ट इज डिलीट दोज आयटम दॅट हॅव अ हाय कॉस्ट अँड लो व्हॅल्यू. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं तर ज्या स्टेपमधून किंवा ज्या पार्टमधून आपल्याला जास्तीत जास्त कॉस्ट त्या ठिकाणी येत असते परंतु त्याचं व्हॅल्यू ॲडिशन हे अगदी कमी होत असतं, ते आपल्याला डिलीट कशा पद्धतीने करता येईल किंवा त्या कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये जर आपण ती फर्स्ट प्रोसेस करण्यासाठी आपल्याला 100 रुपीज त्या ठिकाणी कॉस्ट येत असेल आणि त्याच्या माध्यमातून 50% व्हॅल्यू ह्या ॲड होत असतील, परंतु सेकंड स्टेपमध्ये आपल्याला 200 रुपये त्या ठिकाणी कॉस्ट येत असेल आणि फक्त 10% त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ॲड होत असतील, मग अशा पद्धतीची जी काही सेकंड प्रोसेस जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल किंवा ती कशा पद्धतीने डिलीट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज सेटल फॉर द बेस्ट डिझाईन ऑफ द प्रोडक्ट दॅट हॅज अ लो कॉस्ट. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं तर आपण जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार करतो त्या प्रोडक्टची डिझाईन जी आहे ती अगदी लो कॉस्टमध्ये आपल्याला कशा पद्धतीने डिझाईन करता येईल, म्हणजेच त्या ठिकाणी आपलं प्रोडक्ट जे आहे ते अगदी कमीत कमी कॉस्टमध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रोड्यूस करता येईल तशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट डिझाईन ही तयार केलेली दिसून येते. अशा पद्धतीच्या वेगळ्या स्टेपच्या माध्यमातून व्हॅल्यू इंजिनिअरिंग हे केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज ऑपरेशन रिसर्च. Operation research is an application of scientific method to study of alternative in the problem situation. It enables to executive to take a correct and prompt decision. Productivity is improved with the use of techniques and tools of OR, which include the network method, linear programming, and the theory of productivity, probability, game theory, क्यूइंग थेअरी अँड कोरिलेशन थेअरी. म्हणजे सगळी नेक्स्ट आपल्याला टेक्निक दिली आहे किंवा नेक्स्ट आपल्याला वेळ दिला आहे तो म्हणजेच ऑपरेशन रिसर्च. तर ऑपरेशन रिसर्च हे एक त्या ठिकाणी आपल्याला सायंटिफिक मेथडचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं आणि याच्या माध्यमातून प्रत्येक प्रॉब्लेम सिच्युएशनमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे काही अल्टरनेटिव्ह अवेलेबल असतात त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच आपण एखादं प्रोडक्शन त्या ठिकाणी करत असताना वेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होत असतात, मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रत्येक प्रॉब्लेम सिच्युएशनमध्ये वेगळ्या प्रकारची अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी अवेलेबल असतात. मग कोणतं अल्टरनेटिव्ह यूज केलं पाहिजे किंवा कोणते अल्टरनेटिव्ह योग्य आहे याचा स्टडी करण्यासाठी त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला ऑपरेशन रिसर्चची मदत झालेली दिसून येते. आणि याच्या माध्यमातून जो कोणी एक्झिक्युटिव्ह असेल किंवा जो कोणी मॅनेजर असेल त्याला योग्य असं करेक्ट डिसिजन आणि प्रॉम्प्ट म्हणजेच लवकरात लवकर डिसिजन घेण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही ऑपरेशन रिसर्चचे टेक्निक्स आहेत त्याच्या माध्यमातून किंवा ऑपरेशन रिसर्चचे जे काही वेगळ्या प्रकारची टूल आहेत त्याचा यूज करून आपण प्रोडक्टिव्हिटी ही इम्प्रूव्ह करू शकतो. मग त्या ठिकाणी नेटवर्क मेथड असेल, त्याचबरोबर लायनर प्रोग्रॅमिंग असेल किंवा थेअरी ऑफ प्रोबॅबिलिटी असेल, त्याचबरोबर गेम थेअरी असेल, क्यूइंग थेअरी असेल, कोरिलेशन थेअरी असेल, यासारख्या वेगळ्या टूल्सचा यूज करून किंवा टेक्निक्सचा यूज करून आपण त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी ही इम्प्रूव्ह करू शकतो. अशा पद्धतीने ऑपरेशन रिसर्चचा यूज करून देखील आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज वर्क स्पेसिफिकेशन. Productivity is also improved through the work specification. Work specification is a process of getting a participation of worker in simplifying their work.
Employees are trained in the area like time, motion study, workflow analysis and work layout. Work specification is a deliberated effort to avoid unwanted process and operation which will reduce the production cost. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टेक्निक दिली आहे ते म्हणजेच वर्क स्पेसिफिकेशन. तर वर्क स्पेसिफिकेशन म्हणजेच काय, तर वर्क सिम्प्लिफिकेशन म्हणजेच आपण जे काय काम करणार आहोत ते कशा पद्धतीने सिंपल वेने करता येईल किंवा त्याचं अगदी सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडे अवेलेबल असणारी जी काही मॅनपॉवर आहे किंवा वर्कर आहेत त्या प्रत्येक वर्करचं पार्टिसिपेशन कशा पद्धतीने मिळवता येईल किंवा प्रत्येक वर्कर हा आपल्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने काम करेल किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि आपल्याकडे अवेलेबल असलेले जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं देखील प्रत्येक प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने पार्टिसिपेशन करता येईल, योग्य पद्धतीने पार्टिसिपेशन मिळवता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपले जे काही एम्प्लॉईज असतील त्यांना टाईमबद्दल ट्रेनिंग देणं असेल, त्याचबरोबर मोशन स्टडी असेल किंवा वर्कफ्लो ॲनालिसिस असेल किंवा वर्क लेआउट असेल याच्याबद्दलचं ट्रेनिंग देऊन त्यांचा जो काही वर्किंग टाईम आहे तो आपल्याला योग्य पद्धतीने कशा पद्धतीने युटिलाइज करता येईल. त्याचबरोबर वर्क सिम्प्लिफिकेशनच्या माध्यमातून अनवॉन्टेड प्रोसेस जे आहेत म्हणजेच गरजेच्या नसणाऱ्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या कशा पद्धतीने आपल्याला अवॉइड करता येईल. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची ऑपरेशन जे आहेत ती आपल्याला गरजेची नसतात, मग ती ऑपरेशन जी आहेत ही कशा पद्धतीने अवॉइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. आणि त्याच्या माध्यमातून आपलं प्रोडक्शन जे आहे किंवा आपली प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती कशा पद्धतीने रिड्यूस करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने वर्क सिम्प्लिफिकेशनच्या माध्यमातून देखील आपल्याला आपलं प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती रिड्यूस करायला आणि त्याच्या माध्यमातून आपलं प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज एर्गोनॉमिक्स. Ergonomics is often called human factor engineering. It refers to the man-machine relationship. It is designed to match technology to human needs. Ergonomics is a systematic attempt to make a work as safe as possible. It improves the worker productivity. Ergonomics is a welcome because it is fulfill the various provisions of the industrial law in our country. Increased stress on the health management and the reduce in the medical cost has also made ergonomics popular in India. Every employment of the physically challenged worker is found to be productive. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टेक्निक्स दिली आहे म्हणजेच एर्गोनॉमिक्स. तर एर्गोनॉमिक्स म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे काही ह्युमन फॅक्टर आहेत त्याचं इंजिनिअरिंग त्या ठिकाणी केलं जातं, त्याला ठिकाणी आपण एर्गोनॉमिक्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मेन आणि मशीन यांचं रिलेशनशिप हे एर्गोनॉमिक्सच्या माध्यमातून रेफर केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही ह्युमन नीड्स आहेत त्याच्या यूज करून किंवा त्याच्यासाठी त्या फुलफिल करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे जे काही टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण जे काही डिझाईन त्या ठिकाणी करत असतो त्याचा देखील आपल्याला एर्गोनॉमिक्समध्ये समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की एर्गोनॉमिक्स म्हणजेच काय, तर वेगळ्या प्रकारचे जे काही ह्युमन नीड्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी आपण जे काही वेगळ्या प्रकारचे कामं त्या ठिकाणी करत असतो किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्शन त्या ठिकाणी करत असतो ते अगदी सिस्टमॅटिकली आणि सेफमध्ये कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर वर्करची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर ज्या वेळेला एर्गोनॉमिक्स हे इंट्रोड्यूस करण्यात आलं त्यावेळेला इंडस्ट्रियल लॉ जे आहेत त्याचे जे काही प्रोव्हिजन आहेत त्या वेगळ्या प्रकारचे प्रोव्हिजन ह्या फुलफिल आपल्याला केलेल्या दिसून येतात. म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रियल लॉ ठिकाणी पास केले होते त्याचे जे काही प्रोव्हिजन आहेत त्या सर्व प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी आपल्या एर्गोनॉमिक्सच्या माध्यमातून फुलफिल केले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच हेल्थ मॅनेजमेंटचा जो काही स्ट्रेस आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपली मेडिकल कॉस्ट जी आहे ती रिड्यूस करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी एर्गोनॉमिक जे आहे हे इंडियामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर एर्गोनॉमिक्सच्या माध्यमातून प्रत्येक एम्प्लॉईला आपली जे काही फिजिकल चॅलेंज आहेत याच्या माध्यमातून आपली वर्करची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एर्गोनॉमिक्सच्या माध्यमातून देखील आपल्याला वर्क प्रोडक्टिव्हिटी जी आहे की वर्करची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज जॉब एनरिचमेंट. जॉब एनरिचमेंट डील विथ द डिझायनिंग अ जॉब इन सच अ वे that it provide work greater autonomy for planning and controlling his performance. Job must provide to the worker opportunities for the achievement, recognition, advancement, growth and personality responsibility. Employment whose job are enrich performance, their work has more satisfactory leading to higher productivity. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टेक्निक दिली आहे ती म्हणजे जॉब एनरिचमेंट. तर जॉब एनरिचमेंट म्हणजेच काय, तर आपण जे वेगळ्या प्रकारची जॉब त्या ठिकाणी करत असतो किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्रोडक्शन करत असतो हे प्रोडक्शन करत असताना आपल्या वर्करला
ते जे काही प्रोडक्शन करत असेल किंवा ते जे काही काम करत असेल ते योग्य पद्धतीने कशा पद्धतीने प्लॅनिंग करता येईल त्या कामाचं, त्याचबरोबर वर्करचा परफॉर्मन्स जो आहे तो कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल याच्याकडे आपल्याला जॉब एनरिचमेंटच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की जॉब एनरिचमेंटच्या माध्यमातून आपले जो कोणी वर्कर असतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अपॉर्च्युनिटी आहेत त्या अचीव करण्यासाठी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज रिकग्नाइज करणं, ॲडव्हान्समेंट त्यामध्ये करणं, त्याचबरोबर त्यांचे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या कशा पद्धतीने ग्रोथ करता येईल, त्याचबरोबर त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला जॉब एनरिचमेंटच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. आणि ज्यावेळेला जॉब एनरिचमेंट केलं जातं त्यावेळेला प्रत्येक एम्प्लॉईचं जे काही परफॉर्मन्स आहे तो आपल्याला वाढलेला दिसून येतो आणि परफॉर्मन्स वाढल्यामुळे ॲटोमॅटिकली आपल्याला प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती देखील त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. अशा पद्धतीने जॉब एनरिचमेंटच्या माध्यमातून देखील आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज जॉब इव्हॅल्युएशन. जॉब इव्हॅल्युएशन इज अ प्रोसेस ऑफ डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ जॉब विदिन द ऑर्गनायझेशन थ्रू एन एक्झामिनेशन ऑफ जॉब कंटेंट. It enable to manager to compare the similar and dissimilar job to determine the equitability pay rates. It is a logical technique to evaluating the job by removing the wage inequality. Employee productivity get improved because the concerned person get a pay that has deserved. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला टेक्निक दिली आहे ते म्हणजे जॉब इव्हॅल्युएशन. तर त्यामध्ये नेमका काय केलं जातं तर वेगळ्या प्रकारचे जे काही जॉब आहेत त्याचा एक्झामिनेशन करून त्या ठिकाणी आपल्या जॉब व्हॅल्यू जे डिसाईड केल्या जातात. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे प्रोसेस केल्या जातात किंवा वेगळ्या प्रकारची जी काही कामं केली जातात त्याचं एक्झामिनेशन करून प्रत्येक जॉबला ठिकाणी व्हॅल्यू ह्या प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्या व्हॅल्यूनुसार जो कोणी मॅनेजर असेल तो त्या जॉबसाठी असलेला जो काही एम्प्लॉई असेल किंवा जो कोणी वर्कर असेल त्याच्यासाठी जे काही पेमेंट आपण देणार आहोत किंवा त्याचे जे काही वेजेस आहेत त्याचे रेट ठिकाणी आपल्याला डिसाईड केलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात जॉब इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून त्या जॉबच्या व्हॅल्यू ठिकाणी आयडेंटिफाय केल्या जातात. म्हणजे त्याच्या माध्यमातून आपले किती प्रमाणात बेनिफिट होतो आहे, त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून किती प्रमाणात व्हॅल्यू ठिकाणी जनरेट होत आहेत हे आयडेंटिफाय केलं जातं आणि त्याच्यानुसार तो जॉब करणाऱ्या व्यक्तीला किती आपण पेमेंट दिलं पाहिजे किंवा किती प्रमाणात वेजेस दिले पाहिजे त्याचे रेट हे डिसाईड केले आपल्याला दिसून येतात. आणि याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की या टेक्निकचा यूज करून योग्य व्यक्तीला योग्य जॉबसाठी योग्य पेमेंट हे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून वेजेसची जी काही इनइक्वॅलिटी जी आहे ती आपल्याला रिमूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपण करत असलेल्या कामासाठी योग्य पद्धतीचं पेमेंट या ठिकाणी मिळाल्यामुळे किंवा योग्य पद्धतीचं ठिकाणी आपल्याला वेजेस मिळत असल्यामुळे एम्प्लॉईज देखील योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येतात किंवा चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसून येतात आणि चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती देखील इम्प्रूव्ह झालेली दिसून येते. Next is monetary and non-monetary incentive plan. Incentive plan refers to the performance like a compensation paid to the improve employment motivation and productivity. Monetary incentive is always a good motivator and includes salary, wages and bonus, company paid insurance, etc. Non-monetary incentive include a gift, higher status, consultation in decision making process, better working condition, etc. म्हणजे सगळे नेक्स्ट आपल्याला टेक्निक दिली आहे ते म्हणजेच मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह प्लॅन. म्हणजेच आपले जे कोणी वर्कर असतील किंवा आपले जे काही एम्प्लॉईज असतील त्यांना मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह देऊन त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा जो काही परफॉर्मन्स जो आहे तो कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करून आपले एम्प्लॉईज असतील त्यांना मोटिवेट कशा पद्धतीने करता येईल आणि मोटिवेट करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने मिळवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. तर मॉनिटरी इन्सेंटिव्ह जे आहेत ते नेहमी त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला मोटिवेटर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येतात. मग त्या ठिकाणी त्यांची सॅलरी असेल, सॅलरीमध्ये होणारी वाढ असेल, त्याचबरोबर वेजेसमध्ये होणारी वाढ असेल, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे बोनस असतील किंवा कंपनीच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे इन्शुरन्सचं पेमेंट असेल याच्या माध्यमातून मॉनिटरी इन्सेंटिव्ह हे प्रोव्हाइड केलेले आपल्याला दिसून येतात. तर नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह कोणकोणते तर एखादे काम केल्याबद्दल त्याला गिफ्ट प्रोव्हाइड करणं असेल, मग त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे गिफ्ट प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं असेल, त्याचबरोबर हायर स्टेटस म्हणजेच त्याला कामाच्या ठिकाणी योग्य पद्धतीचं हायर स्टेटस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं असेल, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही डिसिजन असतील ते डिसिजन घेत असताना त्या व्यक्तीचं कन्सल्टेशन किंवा त्याचं मत त्या ठिकाणी विचारात घेणं असेल, त्याचबरोबर जे ठिकाणी काम करतायत एम्प्लॉई काम करतायत त्याची त्या ठिकाणी असणारी जी काही कंडिशन आहे वर्किंग कंडिशन ही चांगल्या पद्धतीची प्रोव्हाइड करणे याच्या सारखे त्या ठिकाणी नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह देऊन देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीची प्रोडक्टिव्हिटी ही इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज मटेरियल मॅनेजमेंट. मटेरियल मॅनेजमेंट कॅन बी डिस्क्राइब द फ्लो ऑफ मटेरियल टू अँड फ्रॉम द प्रोडक्शन डिपार्टमेंट. These process include the effective purchasing, storekeeping and inventory control. The main objective of material management is to obtain a material of the good quality at a lowest price. Employees know that there will be no shortage of the supply of raw material. They are mentally
ॲट इझी टू कॉन्सन्ट्रेट ऑन देअर वर्क लिडिंग टू हायर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे सेकंड नेक्स्ट आपल्याला टेक्निक दिली ते म्हणजेच मटेरियल मॅनेजमेंट. तर मटेरियल मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर आपलं जे काही वेगळ्या प्रकारचं मटेरियल आहे त्याचा फ्लो आपण कशा पद्धतीने करतोय, मध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटपासून ते स्टोअर डिपार्टमेंटपर्यंत असेल, त्याचबरोबर वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या मटेरियलचा फ्लो कशा पद्धतीने होतोय किंवा त्याचं हँडलिंग कशा पद्धतीने आपण करतोय किंवा त्याचं मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीने करतोय, हे तरीके आपल्या मटेरियल मॅनेजमेंटमध्ये फोकस केलेलं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की मटेरियलचं जे काही पर्चेसिंग असेल, त्याचबरोबर त्याचं योग्य पद्धतीने स्टोअर कीपिंग करणं असेल, त्याचबरोबर त्याची इन्व्हेंटरी कंट्रोल करणं असेल, यासारख्या गोष्टी या मटेरियल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला केलेल्या दिसून येतात. तर मटेरियल मॅनेजमेंटचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं, तर चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट किंवा चांगल्या क्वालिटीचं मटेरियल हे कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने अवेलेबल करता येईल किंवा खरेदी करता येईल, याच्याकडे आपल्याला मटेरियल मॅनेजमेंटच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या एम्प्लॉईजला देखील माहीत असतं की ज्या वेळेला चांगल्या पद्धतीचं मटेरियल मॅनेजमेंट केलं जातं त्यावेळेला रॉ मटेरियलच्या सप्लायमध्ये कोणत्या प्रकारचा शॉर्टेज त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येत नाही, म्हणजेच कोणत्या प्रकारचे तुटवडा त्या ठिकाणी आपल्याला भासलेला दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक एम्प्लॉई हा मेंटली प्रिपेअर असतो एखादं काम करण्यासाठी, म्हणजेच कोणत्या प्रकारचं शॉर्टेज त्या ठिकाणी येत नसल्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा मेंटली ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन करण्यासाठी प्रिपेअर असलेला दिसून येतो. आणि ज्यावेळेला मेंटली एखादी व्यक्ती पूर्णपणे प्रिपेअर असते त्यावेळेला त्याच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम हे ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं आणि ॲटोमॅटिकली आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही तरीकेने आपल्याला वाढवायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इन्व्हेंटरी कंट्रोल. Materials are procured and held in the form of inventories. Inventory control avoid both understocking and overstocking of material. It also protects the inventory investment. It minimizes loss resulting from the inventory deterioration, obsolescence, and the price variation. Adequate and timely supply of inventory लीड्स टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टेक्निक दिली ती म्हणजेच इन्व्हेंटरी कंट्रोल. तर इन्व्हेंटरी म्हणजेच काय, तर आपण वेगळ्या प्रकारचं जे काही मटेरियल त्या ठिकाणी खरेदी करून ठेवत असतो त्यालाच त्या ठिकाणी आपण इन्व्हेंटरी असं म्हटलं जातं. मग हे इन्व्हेंटरी जे आहे ती योग्य पद्धतीने कंट्रोल करून आपण प्रोडक्टिव्हिटी ही इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे ज्यावेळेला आपण चांगल्या पद्धतीची इन्व्हेंटरी कंट्रोल त्या ठिकाणी करत असतो त्यावेळेला इन्व्हेंटरीची जे काही अंडरस्टॉकिंग असेल, म्हणजे त्याची कमतरता होणं असेल किंवा ओव्हरस्टॉकिंग म्हणजे जास्तीचं मटेरियल जे आहे हे स्टॉक करून ठेवणं असेल, यासारख्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर इन्व्हेंटरी कंट्रोलच्या माध्यमातून इन्व्हेंटरीमध्ये होणारी जी काही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट जी आहे ती देखील आपल्याला इम्प्रूव्ह करायला, म्हणजेच ती योग्य इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर इन्व्हेंटरीमध्ये होणारा ऱ्हास असेल, त्याचबरोबर प्राईस व्हेरिएशन असेल, म्हणजेच मटेरियलमध्ये होणारे जे काही प्राईस चेंजेस आहेत याच्या माध्यमातून होणारे जे काही लॉस जे आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोलची मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची जी काही इन्व्हेंटरी जी आहे ती योग्य पद्धतीने ॲडिक्वेट प्राईसला आणि टाईमली ते आपल्याला मिळवायला मदत झालेली दिसून येते. आणि ज्यावेळेला ॲडिक्वेट इन्व्हेंटरीचा टाईमली म्हणजेच योग्य वेळेवरती ज्यावेळेला सप्लाय होत असतो त्यावेळेला ॲटोमॅटिकली आपल्याला प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. Total quality management improve the quality and productivity by trying to perfect entire manufacturing process. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला टेक्निक दिल्याची म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण जे काही प्रोडक्शन त्या ठिकाणी करत असतो त्याची पूर्णपणे क्वालिटी जी आहे त्याचबरोबर त्याची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करत असताना आपण जे काही वेगळ्या प्रकारचे प्रोसेस त्या ठिकाणी करत असतो त्याच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टची क्वालिटी जी आहे त्याचबरोबर आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही आपल्याला टोटल क्वालिटी मॅनेजमेंटच्या माध्यमातून इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टेक्निक्सच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मेजर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करायला मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट. म्हणजेच क्वालिटी मॅनेजमेंटचे इम्पॉर्टन्स काय आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत. मग ते इम्पॉर्टन्स कोणकोणते आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.